ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। हे बघा, माझ्यावर जबाबदारी जे काही आहे, अचानक पक्ष अडचणीत असताना माझ्यासारख्या एका पक्षाच्या तरुण लोकप्रतिनिधी आमदाराला अजितदादांनी आदेश दिला होता। मी त्याही वेळेस सांगितलं होतं की मला गेवराईची जबाबदारी माझ्यावर आहे, तिथं मला लक्ष देणं गरजेचं आहे। परंतु त्यांनी मला आदेशित केलं की काही होऊ, तिथं पक्षाबरोबर दगाफटका झाला। ज्या लोकाला गेल्या 4-5 दशकापासून 2-3 पिढ्यापासून जे काय आहे, या विचारधारेने, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने ताकद दिली, सत्ता दिली, सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या, ते लोक आज वेळेवर या विचारधारेवर दगाफटका करतायत। काही न करता हिथं थांबायचं आणि ही नगरपालिकेची निवडणूक हा संपूर्ण असा सक्षम पॅनल त्या ठिकाणी तयार करायचा, तो पक्षाचा आदेश मी पाळला। गेवराईमध्येही अतिशय चांगल्या पद्धतीचा पॅनल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्या ठिकाणी होता। तिथं अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही, परंतु वोट बेस जो काय आहे, मला आपल्याला सांगितलं पाहिजे, तो 1,500 माझं मतदान विधानसभेपेक्षा या निवडणुकीमध्ये वाढलेलं आहे। शेवटी निवडणुकीमध्ये हार जीत ही होत असते। मी म्हणलं, कालही सांगितलं की तो मी जो काही पराभव आहे, जो मॅन्डेट आहे गेवराईकरांचा, तो मी अतिशय नम्रपणे मोठ्या मनाने मी स्वीकारलेला आहे। काही त्रुटी असतील, कुठं कमी आपण पडलो असेल, त्याच्यामध्ये अजून आपण कशा पद्धतीने त्या त्रुटी दूर करून चांगल्या पद्धतीनं गेवराई शहरातील लोकांना आपण काही अजून चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो किंवा अजून विश्वास त्यांचा कसा संपादन करू शकतो, ते पुढच्या काळामध्ये आम्ही करू आणि या त्रुटी दूर करू।